काय घडलं, पोलीस कारवाई, प्रतिक्रिया, तो हेतूचा प्रश्न आणि स्थानिक परिणाम. आता समारोपाकडे वळूया. आजच्या या चर्चेतून आपण मिशिगन चर्च हल्ल्याबद्दल बीबीसीच्या वृत्ताच्या आधारे आत्तापर्यंत काय काय माहीत आहे आणि काय अजून माहीत नाही याचा एक सविस्तर आढावा घेतला. हो, आपल्याला हे माहीत आहे की ही घटना ग्रँड ब्लँक टाउनशिपमधल्या त्या चर्चमध्ये घडली. हल्लेखोर 40 वर्षांचा माजी मरीन सैनिक थॉमस जेकब सॅनफर्ड पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. या भ्याड हल्ल्यात 2 उपासकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 8 जण जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. चर्चला लागलेली आगही आटोक्यात आणली गेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा अनुत्तरित प्रश्न म्हणजे या हल्ल्यामागचा हेतू काय होता? हे अजूनही अस्पष्ट आहे आणि पोलीस त्याच दिशेने तपास करत आहेत. FBI सारख्या केंद्रीय यंत्रणाही तपासात सामील झाल्या आहेत. हा अनुत्तरित प्रश्न, चालू असलेला तपास, समुदायावर